माथेरान शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शार्लोट लेकमधील गाळ काढण्याच्या कामावरून आता पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। धरणातील तब्बल 5200 ब्रास माती मिश्रित गाळ काढण्याचं काम मंजूर झालंय। मात्र 10 ऑगस्ट रोजी धरणातील पाणी सोडल्यानंतर गाळ वाहून जाईल अशी अपेक्षा होती। प्रत्यक्षात गाळ तसाच राहिल्याने आता गाळ मिश्रित पाणी धरणातून वाहत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। याचा धोका नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणाला देखील निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान पालिकेने नेमलेल्या ठेकेदाराकडून सुमारे 100 मजुरांच्या मदतीने गाळ पाण्यात ढकलण्याचे काम सुरू आहे। पंपाद्वारे पाणी मारून गाळ वाहून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे। या कामावर माजी नगराध्यक्ष आणि पर्यावरण संवेदनशील नागरिक प्रतिष्ठानकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान हा गाळ रस्त्यांच्या कामासाठी वापरला असता तर त्याचा उपयोग झाला असता अशी भूमिका अश्वमालक राकेश कोकळे यांनी मांडली आहे। माती खाली धरणामध्ये जाऊ नये। खाली मोरबे धरण आहे जे नवी मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करतं। या धरणामध्ये ही संपूर्ण माती वाहून जाते। या धरणातून साधारण 2600 ट्रक माती काढली जाणार होती, म्हणजे 5200 ब्रास माती काढण्यात जाणार होती। परंतु आज आपण पाहता ही सगळी माती कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार या ठिकाणी पाण्याने धुवून ती माती धरणाच्या खाली पाठवत आहे। आणि ही माती 2600 ट्रक नाही तर ही माती जवळपास 10,000 ट्रक आहे। म्हणजे एवढे मोठं प्रदूषण या ठिकाणी माथेरानमध्ये ठेकेदाराच्या माध्यमातून केलं जाते। या ठिकाणी जी नवी मुंबई महापालिका असेल, जीवन प्राधिकरण असेल, याबाबत त्यांना जाब विचारलं पाहिजे। राज्य सरकारचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी असेल त्यांनी देखील याबाबतीत जाब विचारला पाहिजे। ही माती तुम्ही माथेरानमध्ये वापरली पाहिजे, ती माती खाली का गेली? ही या मातीमुळे माथेरानमध्ये प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे। केंद्र सरकारच्या अमृत 2.0 या कार्यक्रमाअंतर्गत शार्लोट लेक संवर्धनासाठी जे 5 कोटी रुपये आले होते, त्यामध्ये या संवर्धनाच्या कामातलं सगळ्यात मुख्य काम हे शार्लोट लेक तलावातील गाळ काढण्याचं होतं। आणि तो गाळ गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल आणि मार्च 2025मध्ये थोड्याफार प्रमाणात काढण्यात आला होता आणि तो इथून पांडे प्ले ग्राउंड आणि इतर ठिकाणी शिफ्ट करण्यात आला होता। टेंडरमधला आयटम हा गाळ काढणे याच्यासाठी वेगळा आहे आणि गाळ शिफ्ट करणे 2 किलोमीटरपर्यंत असा आहे। हे असं आयटम ठेवण्याचं कारण येत होतं की माथेरानमधली माती ही माथेरानमध्येच राहावी आणि तिचा पुन्हा वापर रस्त्यांसाठी करण्यात यावा। कारण माथेरानमध्ये 56 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत, त्यातले 2-1 किलोमीटर प्ले पेवर ब्लॉकचे रस्ते असतील, 2 ते 3 किलोमीटर। उर्वरित 50 किलोमीटर रस्ते हे मातीचे, त्यामुळे या रस्त्यांच्या कामासाठी त्याचा उपयोग झाला असता। माथेरानचे रस्ते बहुतांश खराब झालेले आहेत। घोड्याला आणि पर्यटकांना आणि रिक्षांना चालायला खूप तकलीफ झालेली, एवढ्या मोठ्या मोठ्या दगडी वरती आलेल्या। तर हीच जर माती आपण रोडसाठी वापरली असती, माथेरानमध्ये अनेक रस्ते त्या रस्त्यासाठी वापरले असते, तर ही आपल्याला इतर ठिकाणी झाडा झुडपांमधनं माती काढायला नसती लागली आणि ही मातींची पूर्ण माथेरानचे रोड झाले असते। पण दुर्दैवाने ठेकेदाराने ह्या गोष्टी आपल्याला माती ही साचून ठेवायला सांगितलेली होती, पण त्यांनी साचून नाही ठेवली। पाण्याच्या प्रवाहात वाहत चाललेली आहे आणि हीच माती पुढं जाऊन दुसरं शहर खराब करणार। म्हणजे आपण आपलं गाव स्वच्छ करतोय आणि दुसऱ्या शहराची वाट लावतोय। हीच माती मोरबे धरणाला जात आहे आणि तिकडची सुद्धा पाणी पिणाऱ्यांची तिकडं सुद्धा हे होत आहे। पण हीच माती मौल्यवान माती आहे, जी आज आपलं गाव सोडून दुसऱ्या गावी चाललेले, आपल्याला ही माती पुन्हा भेटणार नाही आणि ही माती वाचवणं हे पूर्ण माथेरानकरांचं काम होतं।